नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 7 कोटी पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। बातमी आहे 7 कोटी पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील 7 कोटी पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। प्रत्यक्षात ईपीएफओने आगाऊ दाव्याच्या ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये केली आहे। प्रत्यक्षात ईपीएफओने आगाऊ दाव्याची ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये केली आहे। या दुरुस्तीमुळे ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांचे जीवन सोपे होईल। तुम्ही 5 लाख रुपयापर्यंतचा पीएफ देखील काढू शकता। मित्रांनो, 28 मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये ईपीएफओच्या केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती उपस्थित होते। या बैठकीत सीबीटीची मंजुरी मिळाल्यानंतर ईपीएफओ सदस्यांना एएसआयसीद्वारे 5 लाख रुपयापर्यंतचा पीएफ काढण्याची परवानगी देण्यात आली। आगाऊ दाव्याचे ऑटो सेटलमेंट पहिल्यांदा 2020 मध्ये सुरू झाले होते, त्यावेळी त्यांची मर्यादा 50,000 रुपये होती। मे 2024 मध्ये ईपीएफओने आगाऊ दाव्याची स्वयंचलित सेटलमेंट मर्यादा 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये केली। मित्रांनो, ईपीएफओने शिक्षण, विवाह आणि गृहनिर्माण यात आणखी 3 श्रेणीसाठी आगाऊ दाव्याचे ऑटो मोड सेटलमेंट सुरू केले आहे। पूर्वी सदस्यांना फक्त आजारपण, रुग्णालयात दाखल होण्यासाठीच त्यांचे पीएफ काढता येत होते। त्याचवेळी ऑटो मोड दावे फक्त 3 दिवसात निकाली काढले जातात आणि आता 95% दावे ऑटो सेटल केले जातात। ऑटो क्लेम सेटलमेंट। मित्रांनो, ईपीएफओने 2023-24 या आर्थिक वर्षात 6 मार्च 2025 पर्यंत 2.16 कोटी रुपयाचा ऑटो क्लेम सेटलमेंट नोंदवला आहे, जो गेल्या वर्षी 89,52 लाख रुपये होता। मीडिया रिपोर्टनुसार क्लेम रिजेक्शन रेट 50%वरून 30% घसरला आहे, जो सिस्टमच्या कार्यक्षमतेत सुधारणा दर्शवतो। मित्रांनो, त्याचवेळी पीएफ काढण्यासाठी पडताळणीच्या औपचारिकता 27 वरून 18 पर्यंत कमी करण्यात आल्या आहेत आणि त्या 6 पर्यंत कमी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।